सिद्धेश्वर रामदास अंडे यांच्या वहिनी सौ कविता धर्मवीर अंडे यांनी शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत प्रभाग क्रमांक 2 मधून अनुसूचित जमाती महिला प्रवर्गातून उमेदवारीचा अर्ज दाखल केला। बातमी नाशिक येथून सौ कविता धर्मवीर अंडे यांनी भारतीय जनता पार्टीतर्फे प्रभाग क्रमांक 2 मधून अनुसूचित जमाती महिला प्रवर्गातून उमेदवारीचा अर्ज दाखल केला। अंडे घराण्याचा नाशिकमधील सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रातील गेल्या 100 वर्षापासूनचा प्रवास आणि योगदान यावर आधारित बातमी खालीलप्रमाणे आहे। नाशिकच्या सामाजिक आणि राजकीय पटलावर अंडे घराण्याची 100 वर्षांची यशस्वी वाटचाल, ऐतिहासिक पार्श्वभूमी। नाशिक शहरात गेल्या 100 वर्षांपासून अंडे घराणे सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात सक्रिय आहे। या घराण्यातील कैलासवासी बाबूराव विठ्ठलराव अंडे यांनी नाशिक नगरपालिकेचे नगराध्यक्षपद भूषवले होते। त्यांच्या कार्यकाळात नाशिकचा सुप्रसिद्ध राम सेतू पूल पूर्णत्वास आला, ज्यांच्या कोनशिलेवर आजही त्यांचे नाव आहे। कैलासवासी रामदास रामभाऊ बाबूराव अंडे यांनीही सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले। सामाजिक कार्य आणि योगदान अंडे परिवारातील सदस्य, ज्यात कैलासवासी गोपाळराव, कैलासवासी गोविंदराव, कैलासवासी जगनराव, कैलासवासी भरत, नाना आणि श्री लक्ष्मीकांत बाबूराव अंडे यांचा समावेश आहे। यांनी नाशिक शहरात मोठे सामाजिक कार्य केले आहे। त्यांच्या कार्याची प्रमुख वैशिष्ट्ये: तरुणांच्या बलसंवर्धनासाठी व्यायामशाळा आणि कुस्तीचे प्रशिक्षण, गणेशोत्सव, शिवजयंती, होळी, रंगपंचमी आणि दहीहंडी यासारख्या पारंपरिक सणांचे आयोजन, विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग, उदाहरणार्थ संत तसेच वारकरी भोजन, साई भंडारा, हनुमान जयंती। सिद्धेश्वर रामदास अंडे हे सध्या सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय आहेत। ते अनेक मंडळांच्या, उदाहरणार्थ अक्षर ब्रह्म वाचनालय, कोणार्क सोशल फाउंडेशन, श्रीरामनगर मित्रमंडळ माध्यमातून कार्य करत आहेत। त्यांच्या नेतृत्वाखालील उपक्रम: गरीब लोकांना दिवाळीनिमित्त कपडे आणि फराळ वाटप, शालेय विद्यार्थ्यांना उपयोगी वस्तूंचे वाटप, शैक्षणिक व शारीरिक बलसंवर्धनासाठी प्रयत्नशील। सिद्धेश्वर रामदास अंडे हे आदिवासी कोळी महादेव समाज विकास संघटना संचलित उलगुलान कामगार संघटना महाराष्ट्र राज्याचे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत। जनतेचा विश्वास हीच माझी जबाबदारी। स्टार लक्ष मराठी न्यूजशी बोलताना यांनी प्रभागातल्या सर्व नागरिकांना विश्वास टाकून निवडून देण्याची विनंती केली आहे। वृत्तसंकलन रफिक सय्यद।